मॅच असेल आरजे फिटनेस उसारली विपक्ष जाणता राजा दादर, जय माता दी दिघोडे विपक्ष प्रेसी एंटरप्राइजेस भातान व शेवटचा सामना असेल भूमी 11 फणस डोंगरी विपक्ष मरोई विंदणे। उद्याच्या रात्री सुद्धा आपण ही स्पर्धा पाहायला विसरू नका। येस, विशेष डिझाइन करून हे जे कुर्ते मागवण्यात आलेत, बराच लांबचा प्रवास करून हे कुर्ते इथपर्यंत पोहोचलेत आणि ती डिझाइन मुकेश भोईर यांनी केली आहे। ऍक्च्युली प्रवीणजी भोईर यांची सुद्धा ती चॉईस आहे। वागेश्वर 11 पिरकोन विपक्ष स्कायरा 11 टाकीगाव असा विद्यमान सामना आपण अनुभवणार आहात। टॉस जिंकलाय टाकीगाव संघानं, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा। फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या पिरकोन संघाची सलामीची जोडी मैदानात आली आहे। स्ट्रायकर बॅट्समन तेजस पाटील, नॉन स्ट्रायकर आहे आदेश मोकल। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया। टाकीगाव विपक्ष पिरकोन अशी मॅच आपण एन्जॉय करणार आहात। टाकेगाव संघ म्हटला तर चैतन्य पाटील, निहाल नाईक, स्वप्नील खार पाटील, प्रभंजन परदेशी यांच्या नावाने ओळखला जाणारा संघ आहे। तर दुसरीकडे वागेश्वर पिरकोन, ज्या संघाकडे उत्तम दर्जाचे गोलंदाज आहेत, क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं आहे, असा हा संघ सध्या मैदानात उतरला आहे। खूप सारे शुभेच्छा। मॅचला सुरुवात पॉवर प्ले नंबर 1, पहिलं षटक डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल। दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये, एक क्षेत्ररक्षक आपण डीप मिड विकेटला पाहतो आणि दुसरा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक 20 मध्ये आपण पाहतोय। माफ करा, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे। पॉवर प्ले नंबर 1 चं षटक सर्कलच्या निर्बंधातील षटक, ज्यामध्ये आपण पाहू शकाल यष्टी रक्षक, त्यानंतर लेग स्लिप आहे, फर्स्ट स्लिप लावली आहे, एक कव्हर पॉइंट आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक एकाला पाहतोय, सिल्मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आहे, असं क्षेत्ररक्षण पाहिलं। चला मॅचला सुरुवात करा। लास्ट वॉर्निंग आहे, अदरवाइज आपल्याला पेनल्टी दिली जाईल। टाकीगाव टीम स्पर्धा ही तुमच्या टाइमपास साठी नाहीये, तर आयोजकांनी प्रेक्षकांसाठी आणि एका वेळेच्या नियमामध्ये आयोजित केली स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे वेळ वाया घालवण्याचा अधिकार नाहीये, अशी सूचना आमच्यापर्यंत येते। तुम्हाला जर आपलं क्रिकेट, आपल्या परिसराचे क्रिकेट सुधारायचं असेल ना, तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे। अदरवाइज येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटच्या होणाऱ्या स्पर्धा आपोआप कमी 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 होताना दिसतील आणि मग तुम्हाला हे क्रिकेटला मुकावं लागेल, हे त्रिवार सत्य आहे। चला मॅचला स्टार्ट करा। चैतन्य पाटील राईट मोर्तो विकेट, पहिला चेंडू, वेग आणि वेग पाहायला मला निर्धावाला। खऱ्या अर्थानं कोणत्या प्रकारची स्पर्धा असेल, त्या स्पर्धेची नियमावली फार महत्वाची आहे आणि त्या नियमाचं अंमलबजावणी करणं हे त्यापेक्षाही महत्वाचं आहे। टीम बोरकार आणि त्यांचे यावेळचा चेंडू खेळला जातोय। शॉर्ट मिड विकेट कडून डीप मध्ये जात असताना चेंडू थांबला जातोय, तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्येचा श्री गणेश झाला। चैतन्य पाटील पहिलं षटक हँडल करत असताना तेजस पाटीलनं मात्र ही सिंगलनं धावसंख्येला सुरुवात केली आहे। यावेळचा चेंडू वेगाने रिलीज केला जातोय आणि पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल। प्राथमिक अंदाज होता, पंचाने इशारा द्यायचा प्लीज, एक्झॅक्टली काय घडलंय।
ऑनफिल्ड डिसिजन एक्झॅक्ट काय आहे हे आमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. पहिलं षटक चालून आतापर्यंत 7 मिनिटं झालीत. फक्त 2 चेंडूचा खेळ झालाय. व्हाईट बॉल. धावा संख्या होत्या 2. अप ट्रॅकर यावेळेस मात्र समोरून उडवण्याचा प्रयत्न केला. बॅटला फ्रश होतोय आणि चेंडू विकेट नंबर 1. पहिला खेळाडू झेलबाद. बाद होणारा खेळाडू तेजस पाटील आणि त्यानंतर आदेश मात्र मोकल होता, जो मात्र मैदानातून बाहेर येत असताना चैतन्य पाटीलला मिळालेलं हे पहिले यश. नेक्स्ट बॅट्समन पुढील फलंदाज नाव आहे प्रसाद गावंड. प्रसाद गावंड आला. चला विशेष सूचना आहे. एक चावी हरवली आहे. कोणाची आणि कशाची आहे ती माहिती नाही, परंतु चावी हरवली आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा समोरून उडवण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू आला. परफेक्ट पूर्व तयारीने मैदानामध्ये गोलंदाजी केली जाते. चैतन्य पाटील. डॉट आलाय. धावा संख्या आहे 1 बाद 2 धावा. या वेळचा चेंडू थोडासा स्लोवर डिलिव्हरी होती. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू शॉर्ट से लिमिट ऑफला आला. 1 मिळाली जाते. धावा संख्या होते 3 धावा. 3 धावा होताना दिसत आहेत. बॅकस्टेज आपण पाहतोय. थोडीशी चर्चा चालू आहे या अगोदरच्या मॅचची. फ्लाय स्लिप मधून चेंडू मात्र बेधून चालला. कव्हर पॉइंट आणि फ्लाय स्लिप मधून चेंडू निघून चाललाय सीमा पार चौकार. प्रभंजन परदेशी एक अनुभवी खेळाडू, जो मैदानामध्ये सध्याच्या घडीला दुसरं शतक हाताळण्यासाठी इंडिया वेळेस मात्र चेंज होतीये. 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये यावेळेस आपण पाहतोय. लॉंग ऑफ लाईक आहे, लॉंग ऑन लाईक आहे. चला टाइम अलर्ट आहे. विशेष सूचना आहे. डीप मिड विकेट लाईक प्रभंजन परदेशी. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. शॉर्ट कव्हरच्या वरतून चेंडू उडवला. चेंडू डीप कव्हर बाउंड्री लाईन कव्हर करतोय. मिड चौकार. खेळाडू इथे मात्र बाद होत असताना डीजे.
अजून घेण्यासाठी वेळ लावत असेल नेक्स्ट बॅट्समन कोण जाणार आहे तर त्याचा भुर्दंड भोगायला लागू शकतो. तर आपण तेजस्वी डाकी साहेबांचा इथे मात्र सन्मान करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. सन्माननीय तेजस्वी डाकी साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण करतो. विनायकजी कोळी यांना आपण विनंती करूया. विनायकजी मडवी यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण ते सन्मान करावा. ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय तेजसजी डाके आणि तेजस डाके सामाजिक संस्थेचे सुद्धा ते अध्यक्ष, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. सध्याच्या घडला होत असताना आपण पाहताय. धन्यवाद. त्यानंतर आमचे सन्माननीय अतिथी महेशजी गावण, मी प्रवीणजी पाटील यांना विनंती करेन आपण महेशजी गावण साहेबांचा सन्मान करावा. या स्पर्धेला त्यांनी वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिलेत, त्याबद्दल महेशजी गावण साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. समर्थ चषकामध्ये मुख्य आयोजकांमध्ये ज्यांना आपण पाहतो आणि विशेष सन्मान महेशजी गावण यांचा केला जात आहे. आज या स्पर्धेसाठी आपण पाहताय युवा अध्यक्ष प्रवीण गासे चषकासाठी ज्यांनी वेळात वेळ काढून हजेरी लावली. बऱ्याच वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे क्रिकेटच्या प्रतियोगितांचा आहे आणि क्रिकेट खेळण्याचा सुद्धा, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सरळ निघून चाललाय सीमा पार चौकार. वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची ही राजधानी. सतरा धावा. पहिलं षटक फक्त 7, दुसरं षटक प्रभंजन परदेशी ज्यानं आतापर्यंत 2 चौकार दिलेत. एक चेंडू बाकी आहे. चेंडू ऑलरेडी प्रेमजी डाकी यांचं स्वागत रोशनजी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. प्रेमजी डाके, प्रेम डाकी यांचं स्वागत रोशन यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. प्रेम डाकी यांचं स्वागत केलं जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा. या स्पर्धेसाठी प्रेम डाकी सुद्धा उपस्थित राहत आहेत. तर आपण रोशन यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रेम यांचा सन्मान करावा. प्रेम डाकी यांचा सन्मान केला जात आहे. रोशनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रेमजी डाके यांचा सन्मान केला जात आहे. थँक्यू. प्रभंजन परदेशी पुढील चेंडू रिलीज करतायत. यावेळचा चेंडू फाटका चांगला, क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. तिथे मात्र अमय आहेत. सिंगल पूर्ण केली जाते. अमय पाटीलने चेंडू स्टॉप केलाय. 2 षटकांचा खेळ झाला. धावा संख्या होती 2 बाद 19. पहिल्या षटक 7 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आल्या 12 धावा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण राजेशजी भोईर यांना विराजमान झालेलं पाहताय आणि सध्याच्याकडे फोटो सेशन चालू आहे. मुकेश भोईर ज्यांनी जो डिझाईन केलेला जो कुर्ता आहे आणि त्याचा कलर चॉईस केला राजेश भोईर, अशी सूत्रांकडून माहिती आली आहे. राजेशजी भोईर यांनी चॉईस केलेला तो कलर आहे, त्यांचा आवडता रंग आहे तो. भडक हिरवा रंग. तिसरं षटक चैतन्य पाटील. तिसरं षटक चैतन्य पाटील हे मात्र येत आहेत.
19 झालेत. यावेळचा चेंडू फटका चांगला एक्झिक्युट केलाय. बॉडी बॅलन्स करत असताना झेल टिपला गेलाय, पण नक्की घडलंय काय? चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. चेंडू निर्धावाला आणि सनी चिकन शॉपचे ओनर सनीजी सुद्धा ज्यांना ऑनस्क्रीन आपण पाहताय, सनी भोपी आहेत. यावेळचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या साह्यानं धाबावतायत 2 बाद 32 धाबा. सध्या फोटो सेशन चालू आहे, कारण ही गरज आहे. दौलतजी कासकर ऑनस्क्रीन ज्यांना आपण पाहतोय नितेशजींसोबत. यावेळचा चेंडू खेळला शॉर्ट स्क्वेअर कडून डीप कडे. चला, एक पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. नजर अटी आणि दुर्घटना गटी, जिथे एक होती तिथे 2 पूर्ण केल्यात. धाबा मिळतात 2 आणि या 2 धाबाच्या साह्याने धावपाला पोहोचलाय 34. दौलत कासकर आणि त्यानंतर ऍक्च्युअली सूत्रांकडून माहिती येते दाऊद कासकर यांचे ते बंधुराज आहेत, भाऊबंद आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने धाबा संख्या होतीये 35 धाबा. 35 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 35. कदाचित आजच्या रात्रीतील उच्चांक या सामन्यामध्ये होऊ शकतो आणि तो सुद्धा वाघेश्वर पिरकोळ संघाच्या नावावरती. नशिबाची साथ इथे मात्र मिळत असताना चेंडू लॉंग स्टॉप कडे गेला, सीमा पार, मिळतात 4 धावा, चौकार. एकोणचाळीस होत आहेत. चैतन्य पाटील यावेळेस मात्र थोडासा मागडा ठरलाय. पहिलं षटक 7 दिल्या होत्या, पण आता मात्र कुठेतरी मात्र तो मागडा ठरत असताना 22च्या स्वरूपात ही सिंगल मिळाली जाते. नो बॉलचा इशारा आला. 1+1 2 मिळत आहेत. या 2 धावा मिळत आहेत. धाबा संख्या होतीये फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे हाईट फॅक्टर साठी. जर वाईट येतोय तर होणार 41. फेअर डिलिव्हरी आली तर येणार, हे फक्त मोठे जुई मध्ये होऊ शकतं. आयुष्याचं दुसरं नाव आहे जुगाड. नो बॉल 41. 41 होत आहेत. नेक्स्ट डिलिव्हरी फीट असणार आहे. 41 होत आहेत आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. अगदी फलंदाजाला मुक्त विहार करत खेळण्याची संधी. यावेळचा चेंडू फटका डीप स्क्वेअरला कळायला क्षेत्ररक्षक जज करतोय अफलातून, पण इथे मात्र फ्री हिट असल्यामुळे फलंदाज बाद होणार आहे. परंतु क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण हे मात्र टाळ्यांच्या कौतुकास पात्र ठरणार आहे. अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक यश जोशी आहे तिथे.
अपोजिट टीमने सुद्धा टाळ्या दिल्यात. याचं कारण आहे एक डिस्कवरी चॅनल जेव्हा जंगल सफारीसाठी जाणारे ते तेव्हा अशा पद्धतीनं तिथे जुगाड केले जातात आणि पंडित सरांनी ते जुगाड केला. आयुष्याचं दुसरं नाव जुगाड आहे, आयुष्याचं दुसरं नाव तडजोड आहे. ती ज्याला ज्याला जमली ना तो त्याला आयुष्य जगण्याचं एक गुणसूत्र सापडलं असं म्हणायला लागेल. आणि आयुष्याचे कॉम्प्रोमाइज आणि कदाचित यावर्षी ते कॉम्प्रोमाइज करताना आपण प्रियाल पाटीलला पाहणार आहोत. षटक तिसरं संपलं जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा संख्या होती आहे 42 होत आहेत. 3 षटक संपलं 42. 2 बाद 42. प्रियाल पाटील या स्पर्धेचे ऑफिशियली अँकर आहेत आणि त्यांना यावर्षी कदाचित आपण एकटे पाहतोय, परंतु पुढच्या वर्षी यंदा कर्तव्य आहे. 2चे 4 होताना दिसतील. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावा 1 मिळतीये. धावा होता 43 होत आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. त्यामुळे येत्या 22ला वधूवर मेळावा आहे आणि राजेश भोईर त्याचे व्यवस्थापक आहेत. 43 होत आहेत. आउटसाइड टू ऑफ स्टंप. यावेळेस मात्र पिचिंग करण्याचा प्रयत्न केला आणि मात्र यश मिळालंय गोलंदाजाला. अमय पाटील आला. चेंडू आला निर्धाव. धावा संख्या स्थिर आहे. धावा संख्या 43 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. 2 बाद 43. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला अगोदर. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने निघून चाललाय. सुईतून धागा ओवावा तसा चेंडू बरोबर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमा पार. चौका. अ, 47 धाबा हायएस्ट स्कोर झाला. फुल टॉस आहे यावेळेस. फुल टोल उसूल करणारा फटका आलाय. स्क्रीनच्या वरतून निघून चला. बॅट्समन तेजस पाटीलच्या बॅट मधून आलेला हा षटकार. पहिल्या नंबरवरती आल्याने 1 नंबरचा फटका ज्याने लगावलाय. षटकार मारलाय. धावा होत आहेत 53 धावा. 53 रन्स उच्चांक गाठलाय आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये. आडव्या बॅटनं यावेळेस मात्र 1 गुडघा फोल्ड करून डीप मध्ये खेळलेला फटका 1 धाव देऊन जातोय. सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्याने धावत आहेत 54 धावा. 54 रन्स. 54 धावा होताना दिसत आहेत. अमय पाटील यावेळचा चेंडू फ्लाय स्लिप मधून क्षेत्ररक्षकाला बेट करून बॅकवर्ड कडे चालला. 1 मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. थोडीशी लेझी थ्रो पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे. गुणलेखक सुदर्शन जे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. धावा होत आहेत 56. अब तक 56. 56 रन्स. 2 बाद 56 झाल्यात. रात्रीच्या 1:37 असं म्हणतात. दिवसा होणाऱ्या घटनांची नोंद रात्रीच्या गर्भात केली जाते, पण या स्पर्धेच्या औचित्याने आपल्याला वेगळं म्हणावं लागेल. रात्री घडलेल्या घटना. विकेट नंबर 3 तिसरा फलंदाज तेजस पाटील झालाय झेलबाद.
खेळण्याचा प्रयत्न केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, बाउन्स आला आणि मात्र निघून गेला. चला चेंडू द्यायचं लगेच. चौकार मिळतोय आणि चौकाराच्या सहाय्याने धाबावत आहेत. 67 धाबा, 67 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. सदुसष्ट होत आहेत. 67 होत आहेत आणि पिरकोन हा संघ सध्या मैदानामध्ये फलंदाजी करतोय. ज्यांनी आतापर्यंत हायेस्ट स्कोर, ज्यांच्या नावावरती खूप मोठा आकडा आतापर्यंत लागलाय, धाबांचा आकडा. फटका यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट स्केलकडे होता. एक मिळाली जाते का, माफ करा, शॉर्ट सिलमिड आपला होता. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या साह्याने धाबा होतात 68 धाबा. 68 रन्स, 68 होत आहेत. वाघेश्वर पिरकोन विपक्ष स्कायरा टाकीगाव अशी मॅच आपण एन्जॉय करताय. ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेल उडालाय. लेग स्लिप कडे क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक पोहोचतायत आणि मात्र झेल टिपला जातोय. खेळाडू होतोय बाद. शेवटच्या चेंडूवरती धावसंख्या 68, 5 षटकांचा खेळ संपला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 4 बाद 68 करायच्या आहेत 69. 4 बाद 68 झाल्यात आणि 69 करायच्या आहेत. बोरखार टीमने रेडी राहायचं आहे. पुढील मॅच या टीम मधून जो जिंकणार त्यांची बोरखार संघासमोर होणार आहे आणि त्यांच्याशी जो जिंकेल तो धाकटी जुई संघासमोर जाणार आहे. रुपेश म्हात्रे आणि विशाल गावड शेवटचे 2 फलंदाज, ज्यामध्ये नाबाद राहिलाय तो खेळाडूचं नाव आहे रुपेश म्हात्रे, ज्यानं 13 मध्ये 33 केल्या. 2 षटकार आणि 3 चौकारांच्या साह्याने ज्यानं 33 केल्या आणि जो नाबाद राहिलाय. शेवटचा बाद होणार खेळाडू विशाल गावड, ज्यानं 4 चेंडू मध्ये 3 धावा केल्या, 3 चेंडू मध्ये 4 धावा केल्या एका चौकाराच्या साह्यानं. षटक आणि सत्र सुद्धा संपला जातात. धावा झाल्या 68 करायच्या 69.
इंडियन सांस्कृतिक आयोजित चषक रस्ते मोठी जुनीला नवीन घासे युवा अध्यक्ष चषक रस्ते मोठी जुनीला इंडियन संस्कृती आयोजित चषक रस्ते मोठी जुनीला प्रवीण घासे युवा अध्यक्ष चषक रस्ते मोठी जुनीला प्रवीण मुकेश भोईरने केला आयोजन नाईट मॅचला गिरीश गोवारी धडाकेबाज फलंदाज आपला गावाला श्रीकांत पाटील योगेश पाटलाचा पाठिंबा हाय लखमोलाचा अक्कादेवी मैदानाला सामने रंगले हो नाईटला अक्कादेवी मैदानाला सामने रंगले हो नाईटला इंडियन सांस्कृतिक आयोजित चषक रस्ते मोठी जुनीला नवीन घासे युवा अध्यक्ष चषक रस्ते मोठी जुनीला इंडियन संस्कृती आयोजित चषक रस्ते मोठी जुनीला प्रवीण घासे युवा अध्यक्ष चषक रस्ते मोठी जुनीला तर पहिलं सत्र पण पहिला 68 झाल्यात 69 धावांची गरज कायरा 11 टाकीगाव विपक्ष वाघेश्वर पिरकोन अशी मॅच आपण एन्जॉय करता पहिल्या सत्रातील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे अडसष्ट झालेत 69 करायच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होतोय तर नमस्कार क्रीडासुको आपण मैदानाकडे जाऊया रात्रीचे 1:48 होतात मी प्रसाद भोईर उडान दादरपड आपण आज पुन्हा एकदा मात्र या मॅचच्या उत्तरार्धामध्ये घेऊन चालतोय जिथे मात्र 30 मध्ये 69 करायच्या आहेत सलामीची जोडी मैदानात टाकेगाव संघाची आली निहाल नाईक आणि चैतन्य पाटील कित्येक वर्ष ग्रामीण फॉर्मॅट खेळण्यात खेळत असताना या दोन खेळाडूंनी बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात आणि या सीझन मध्ये चैतन्य पाटील ज्यांना एक मालिकावीराची बाईक सुद्धा जिंकली तर एकीकडे आहे लेदर फॉर्मॅट मध्ये तंत्रशुद्ध फलंदाजी करत असताना टेनिस क्रिकेटचा फॉर्मॅट सुद्धा तेवढ्याच ताकदीने खेळणारा खेळाडू ज्यानं चौकारानं आपली ओळख निर्माण केली नाव आहे निहाल नाईक आलाय चौकार गेले जिंकाया ते घड वीरताना जीतो पुढं गेले जिंकाया ते घड वीरताना जीतो पुढं शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा वीर धिप्पाड या चौकाराचा थँक्यू चौकाराच्या साह्यानं धावा संख्येला सुरुवात होती ओपनिंग पेअर सलामीची जोडी स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळण्याचा प्रयत्न चेंडू यष्टाने आदलून चालला डीप मिड विकेट कडे एक पूर्ण केले दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातो लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येऊन चेंडूला अडवलाय फक्त 1 मिनिट धावा संख्या होतात 5 धावा 5 होत आहेत 14.00 सरासरीनं या 69 धावांचा पाठलाग करायचा ती क्षमता आहे फक्त त्या क्षमतेला न्याय द्यावा लागणार आहे बॅट्समन चैतन्य पाटील ऑन स्ट्राईक यावेळेस मात्र एक गुडघा फोल्ड करून खेळण्याचा प्रयत्न पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता मिस होतोय बॅट्समन निर्धाव चेंडूवाला तिसरा चेंडू मात्र निर्धाव येतोय सूरज मोकल हा गोलंदाज आहे खोलात टाकला यावेळेस मात्र बॅट्समनच्या यष्ट्या उद्ध्वस्त करून जाणारा हा चेंडूला अगदी खोलात टाकला बॅट्समन खेळू शकले नाही परिणामतः फर्निचर डिस्ट्रॉय बॅट्समन क्लीन बोल्ड
ज्यानं 2 चेंडू फेज केले, 0 या आकड्यावरती मैदानातून बाहेर आला. फार आशा होत्या चैतन्यकडे, परंतु 69 धावा आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र जो बाद झालाय. प्रियाल पाटील इथून मैदानाला फेर फटका मारण्यासाठी निघताना दिसत आहेत. मोठीजोईच्या राजकीय पटलावरील एक वेगळं नाव आहे प्रियाल पाटील, ज्यांना सध्या आपण पाहताय. स्क्वेअर कटचा फटका, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू डीप बॅकवर्ड कडे चालला आणि पाहता पाहता चेंडू निघून चाललाय सीमा पार, चौकार. 4 मिनिट आहेत. निहाल नाईक आणि प्रभंजन परदेशी फार मोठी जबाबदारी असेल. 69 धावांचा पाठलाग करत असताना चांगला खेळ करावा लागेल. यावेळचा चेंडू सन्मान दिला, निर्धाव चेंडू आलाय. समीकरण पाहिलं तर पहिलं षटक, पहिलं सत्र संपलं जात आहे. पहिल्या सत्रातील माफ करा, दुसऱ्या सत्रातील पहिलं षटक संपलं जाते. धावा आल्यात 9, 1 बाद 9 करायच्या. 69 पैकी सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आल्यात 9, येणाऱ्या 24 मध्ये करायच्या आहेत 60 धावा. सूरज मोकल पॉवर प्ले नंबर 1 चं षटक. धावा दिल्या 9, त्यामध्ये 2 चौकाराचा समाविष्ट आहे. 1 विकेट सुद्धा ज्याला मिळाली आहे. प्रसाद गावंड नवीन गोलंदाज मैदानामध्ये येत असताना 24 मध्ये 60 करायचे आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण सध्या पाहू शकाल. चोवीस मध्ये 60 करायचे आहेत. निहाल नाईक यावेळेस मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडू फाईन लेग कडे खेळला. आलाय षटकार. मध्ये 60 करायचे असताना आलेला हा षटकार. धावा संख्या होती 15, आता मात्र येणाऱ्या 23 मध्ये करायचे आहेत 54 धावा. 23 चेंडू विजयासाठी 54 धावांची गरज आहे. इन शॉर्ट मध्ये आपण पाहिलं तर 9 षटकारांची गरज आहे. ची गरज आता मात्र समीकरण पाहिलं तर 22 चेंडू आणि विजयासाठी माफ करा 23 चेंडू आणि 53. या वेळचा चेंडू निहाल नाईक बॅटचा पेस ओपन करत असताना पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला. डीप कव्हर बाउंड्री लाईन कडे चेंडू निघून चाललाय सीमा पार, चौकार. आणि या चौकाराच्या साह्यानं धावा संख्या होतीये 20 धावा. 1 बाद 20. निहाल नाईक आणि प्रभंजन परदेशी फार मोठी जबाबदारी असेल या सामन्यामध्ये. आपण जर पहिल्यांदा 69 धावा जर चेस करायच्या असतील तर या 2 फलंदाजांना मॅक्झिमम
क्रीजवरती राहणं फार गरजेचं असेल. यावेळचा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धाबावतात 21. बावीस मध्ये 48 करायचे आहेत. यावेळचा फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक बनणार दर्शक निघून चला चेंडू डीप मिड विकेट आउट ऑफ द पार षटकार. सध्या मैदानामध्ये चालू आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल पूर्ण केली, स्ट्राइक रोटेट करत धाबा संख्या 1 पूर्ण केली. धाबा होत आहेत 28. 20 मध्ये 41 करायचे आहेत. 20 चेंडू विजयासाठी 41 क्षमता आहे. त्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल, सिद्ध करावी लागणार आहे. आणि सध्याच्या घडीला निहाल नाईक स्टडी क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना 22 वरती खेळतोय. यावेळचा चेंडू लेग स्टंप सोडून चालला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 69 करायचे आहेत, परंतु ह्या करत असताना ज्या पद्धतीनं एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी जी भागीदारी होती ना, ही मात्र कौतुकास पात्र आहे. प्रसाद गावंड आहे, दुसरं षटक चालू आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव मिळाली जाते. धाबा संख्या होत आहेत 30 धाबा. 20 मध्ये 39 करायचे आहेत. यावेळचा चेंडू शॉर्ट कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप कडे चालला, 1 पूर्ण केली आहे, बाउन्स होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केल्या जातात. समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. कोणत्या प्रकारे रिस्क न उचलता फटकेबाजी केली जाते. सिंगल डबल, कधी मिळाला एखादा लूज चेंडू तर त्याच्यावरती मोठा फटका. या पद्धतीने मैदानामध्ये खेळ चालू आहे. धाबा होत आहेत 32 धाबा करायच्यात. 19 मध्ये 37. यावेळेस लेग बिफोर द विकेटचा अपील केलं जाते, परंतु फलंदाज ऑलरेडी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इथे मात्र बाद होण्यापासून फलंदाज आहे सुरक्षित. मिळते सिंगल. समीकरण आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 69चा पाठलाग करत असताना स्कायरा 11 टाकीगाव टीमची धावा संख्या होतीये 1 बाद 33 धावा. माणसं असू दे किंवा मग वस्तू, तिला मनापासून न्याहाळण्याची त्यांना सवय आहे. अठरा मध्ये 36 करायच्यात. स्ट्रायकर बॅट्समन प्रभंजन परदेशी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. गोलंदाज आला सूरज मोकल. आडव्या बॅटने यावेळेस मात्र स्ट्रोक केला जातो. चेंडू झाला डीप कडे, 1 पूर्ण होतीये. 17 मध्ये आता 35 करायचे आहेत. 17 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. सतरा चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज आहे. स्क्वेअर कटचा फटका चांगला.
चेंडू डीप मध्ये चालला आणि पाहता पाहता चेंडू निघून गेलाय सीमा पार. बॅट्समन निहाल नाईकच्या बॅट मधून आलेला हा विलोभनीय दृश्य निर्माण करणारा चौकार. चेंडू 31 धावांची गरज. निहाल नाईक यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात. झेल उडाला डीप स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक झेल वरती पोहोचतोय, जज करतोय आणि मात्र महत्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विकेट नंबर 2 निहाल नाईक झालाय झेलबा. होतोय. महत्वाची इनिंग ज्यानं साकारल्याचं म्हणावं लागेल. 3 षटकार 2 षटकार आणि 3 चौकार. 8 चेंडू मध्ये ज्यानं केले 26 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो अमय पाटील. पहिला विकेट गेला होता 5 धावांवरती, दुसरा विकेट गेला 38 वर. आता तिसऱ्या विकेटच्या भागीदारीसाठी अमय आला. अमय आणि प्रभंजन परदेशी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत, ज्यांच्या समोर 15 मध्ये 31 समीकरण उरलंय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडू सरळ खेळला जातोय लॉंग ऑन कडे. 1 धाव मिळती आणि एका धावेने समाधान मिळत. समीकरण बदललंय. येणाऱ्या 14 मध्ये 30 करायचे आहेत. 14 चेंडू 30 धावांची गरज. बिरकोन विपक्ष टाकीगावशी मॅच आपण पाहताय. यावेळेस मात्र प्रभंजन परदेशी फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. चेंडू शॉर्ट लेग कडे आला. लेग बायच्या स्वरूपात शरीराचा वेध घेऊन येणारा हा मात्र फटका होता, जिथे 1 मिळाली आहे आणि एका धावेच्या साह्याने धावा होत आहेत 40 धावा. 29 करायच्यात येणाऱ्या 13 मध्ये. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, झेल उडालाय आणि इथे मात्र मिस झाला. अमयाला मिळालेलं जीवनदान. 1 धाव मिळते. धावा होत आहेत 41. आता मात्र समीकरण येणाऱ्या 12 मध्ये उरलंय 28. 12 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज आहे. चषक मोठी चोळीला. इंडियन सामाजिक सांस्कृतिक विकास कला मंडळ साथीला. इंडियन सामाजिक सांस्कृतिक विकास कला मंडळ त्यांच्या साथीला. प्रवीण घासी युवा अध्यक्ष चषक गाजतय उरण तालुक्याला. प्रवीण घासी युवा अध्यक्ष चषक गाजतय उरण तालुक्याला. घासे युवा अध्यक्ष चषक गाजतय उरण तालुक्याला. 12 मध्ये 28 करायच्या. 69 धावांचं टार्गेट. स्कायरा 11 टाकीगाव विपक्ष वाघेश्वर पिरकोन अशी मॅच या स्पर्धेची पहिल्या रजनीतील आपण पाहता. स्पर्धा पाहण्यासाठी येणारे अनेक संघांचे पाठीराखे सर्व जुनी दर्दी सर्व हे क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहण्यासाठी आले आहेत, त्यांचं पण स्वागत करूया. 12 चेंडू 28 धावा. प्रभंजन परदेशी आणि अमय पाटील हे 2 बॅट्समन मैदानात आहेत आणि त्यांच्या समोर असेल रुपेश म्हात्रे. मिस होतोय बॅट्समन निर्धावाला. समीकरण बदललं. 11 मध्ये 28. 11 चेंडू 28 धावांची गरज. ऑन साइडला मॅक्झिमम डीप मध्ये प्रोटेक्शन, डीप मध्ये क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. यावेळचा फटका पाहिला तर लॉंग ऑन कडे चालला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण जिथं केलं जात आहे. 10 मध्ये 27 धावांची गरज. चला बोरखा टीमचे कॅप्टन
आजच्या रजनीमध्ये 4 षटकांचे आता 2 सामने उरलेत, ते आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत. स्ट्रेट टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ कडे 1 पूर्ण होतीये. क्या बात आहे. मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करणारी गोलंदाजी सध्या चालू आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आणि तो शोध टाकीगाव संघासाठी असेल. त्याच्या विरोधात मी म्हणेन वागेश्वर पिरकोज संघाने जे काही करून दाखवलंय. DRS चा वापर केला जातोय. पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद घालू नका. DRS चा वापर केला जातोय आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन नॉट आउट आहे. चला कंटिन्यू करूया आपण मॅच. बॅट्समन नॉट आउट आहे. 9 मध्ये 26 करायचे आहेत. प्रियालजी पाटील 9 मध्ये 26 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र बॅट्समन स्ट्रोक बनवतात. चेंडू डीप मध्ये चाललाय. फास्ट आउटफील्ड फास्ट असल्याने चेंडू थांबणं कठीण. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. मिळतायत अमय पाडीच्या बॅट मधून 4. भिगड्या 47 धावा. 8 मध्ये 22 करायचे आहेत. 8 मध्ये 22 करायचे. या वेळेचा चेंडू खेळला जातो डीप मिड विकेट कडे. 7-21. हा चेंडू फार महत्वाचा असेल. धाकटी जो विपक्ष मोठी जी मॅच झाली, शेवटचा षटक 22 करायच्या होत्या. 7 मध्ये 22 करायच्या होत्या. त्यापैकी 20 धावा मारल्या होत्या. 2 धावांसाठी तो सामना गमावा लागला. इथे 7 मध्ये 21 करायच्या आहेत. विस्तामिक स्ट्रोक आहे. शॉर्ट लिमिट आपला उडालेला. झेल टिपला जातोय. प्रभंजन परदेशी महत्वाचा विकेट. 6 मध्ये 21. शेवटचं षटक. 21 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोहित नाईक. सहा चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. चला धाकटी जुई टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचंय. सहा चेंडू 21 धावांची गरज आहे. पिरकोन विपक्ष टाकीगाव अशी मॅच सध्या आपण पाहतात. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित युवाध्यक्ष प्रवीण घासे चषक. धाकटीजी संघाने रेडी राहायचंय.
आत्ता सामना बोरकरचा होणार आहे, परंतु डाकटी टीमने सुद्धा रेडी राहूया. पाहूया कोणाचं किती लक्ष आहे. 6 चेंडू विजयासाठी 21 ची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, अवे फ्रॉम बॉडी डिलिव्हरी करण्याचा हा प्रयत्न होता. 6 मध्ये 20 करायचे आहेत. 6 चेंडू 20 धाबांची गरज आहे. अमय पाटील अपेक्षा आहेत त्याच्याकडे. त्याच्या बॅटिंग मध्ये अनेक स्ट्रोक्स आहेत, ते त्याला आता मात्र इथे क्रिएट करावे लागतील, खेळावे लागतील. 6 मध्ये फक्त 20 करायचे आहेत. फुल टॉस आहे, डीप मिड विकेट कडे खेळलाय आणि इथे मात्र जज केलं जात आहे. न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट, नवीन फलंदाज, नवीन पॅटर्न. 5 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज आहे. चला थोडस स्पीडअप करा. पाच चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज आहे. यश जोशी आलाय. रोहित नाईक आणि यश जोशी असे 2 बॅट्समन टाकीगाव संघाचे सध्या मैदानात आहेत, ज्यांच्या समोर 5 चेंडू मध्ये 20 धावांचं समीकरण आहे. यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, मिडॉनला उडालेला झेल मिस केला जातोय. 1 पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय आणि या 2 धावा मिळाल्या जातात. आता 4 मध्ये अवघे 18 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. या अगोदर सुद्धा असाच सामना झाला होता आणि त्यामध्ये 4 मध्ये 22 करायच्या होत्या, 3 मध्ये 16 करायच्या होत्या, 2 मध्ये 14 आणि 1 मध्ये 8. इथे 4 मध्ये 18. बॅटची अपरकट घेऊन चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये येतोय, स्टॉप केलाय पण सिंगल मिळाले. आता 3 मध्ये 17 करायचे आहेत. 3 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 3 चेंडू 17 धावा. थोडस अवघड आहे, परंतु अशक्य म्हणता येणार नाही. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टीने. निर्धाव आला तर पिरको संघ टाळ्या वाजेल आणि षटकार आला तर टाकीगाव संघ प्रतीक्षेत होता, पण इथे मात्र निर्धाव आला. तर 2 मध्ये 17 करायचे आहेत. 2 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 17 धावा. बोरका टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आपण. 2 चेंडू 17 धावा. स्क्वेअर लेग कडे आलेला फटका सिंगल मिळते. टाकीगाव टीम कदाचित या स्पर्धेमध्ये थोडीशी उशिरा आली. तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज घ्यायचा असेल तर थोडस आपल्या सामन्याच्या वेळेच्या अगोदर आपण तिथे हजर राहणं गरजेचं आहे, कारण एक्झॅक्ट खेळपट्टीवरती काय घडतंय हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही वेळेपेक्षा थोडासा वेळेवरती याल किंवा वेळेपेक्षा थोडासा अगोदर याल. आणि या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा जो हायेस्ट स्कोर ज्यांच्या गोलंदाजीवरती बसला आणि हा षटक सत्र आणि हा सामना संपला जातोय. तब्बल 16 धावांचा सामना
पिरकोन संघाने जिंकला. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन करूया आणि पराजय झाल्या संघाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप सारे आपण शुभेच्छा देऊया. बोरखा टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच आपण यायचंय. रुपेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू 33 धाबा, 1 षटक 7 धाबा आणि 1 विकेट. इंडियाने सामने